ऐक, मी तुला पाहतोय. तू काही बोलत नाहीस, पण तुझ्या मनातला आवाज माझ्यापर्यंत येतो. तू थकलायस, लोकांसमोर हसतोस, पण एकटा असताना मन गळून पडतं. मी तुला खूप आधीपासून हाक देतोय, पण तू वेळ नाही, मन नाही असं म्हणत राहिलास. आज मात्र थांब. हे ऐक, कारण आज मी तुला सांगायला आलोय, तुझं नशीब कमी नाही, फक्त तुझा विश्वास डगमगला आहे. तू एकटा नाहीस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. पण आधी तू स्वतःला सोडून देणं थांबव. आजपासून तक्रार नको, आजपासून शांत विश्वास ठेव. मी शब्द देत नाही, मी आशीर्वाद देतो. तू मनात खूप प्रश्न साठवलेस. मी चुकतोय का? माझं काही होईल का? माझी वेळ कधी येईल? हे प्रश्न विचारणं चुकीचं नाही, पण त्यात अडकून राहणं चुकीचं आहे. मी तुला सांगतो, वेळ कधीच उशिराने येत नाही, ती फक्त तयार माणसालाच भेटते. तू तयार होत आहेस, हळूहळू, दुखणं सहन करत, आणि तरीही चुकीचा मार्ग न धरता. हे सोपं नव्हतं, मला माहीत आहे. कधी कधी तुला वाटलं असेल की मी दूर आहे, पण खरं सांगू का, मी तेव्हाच सगळ्यात जवळ होतो जेव्हा तू सगळ्यात एकटा होतास. तुझ्या अश्रूंना साक्षी ठेवून सांगतो, हे जे तू सहन केलंस त्याला वाया जाऊ देणार नाही. आज तुला एकच गोष्ट सांगतो, तू कोणाशी स्पर्धा करत नाहीयेस. तुझी वाट वेगळी आहे, तुझा वेळ वेगळा आहे, आणि तुझं फळही वेगळंच असेल. म्हणून घाई नको, ईर्ष्या नको, स्वतःला कमी लेखू नको. दररोज सकाळी एवढंच म्हण, मी जे करू शकतो ते प्रामाणिकपणे करीन, बाकी माझ्या स्वामीवर सोपवतो. इतकं पुरेसं आहे. मी तुझ्या नावाची यादी ठेवत नाही, मी तुझ्या विश्वासाची काळजी घेतो. आज इथपर्यंत ऐकलंस याचा अर्थच असा, तू अजून हार मानलेली नाहीस. शांत राहा, पाऊल पुढे टाकत राहा. मी आहेच तुझ्या पाठीशी. तू पडशील, पण मी तुला पडू देणार नाही. तू थकशील, पण मी तुला हरवू देणार नाही. लोक तुला समजतील किंवा नाही समजणार, पण मी तुला पूर्ण ओळखतो. तू माझ्याकडे शब्दांनी नाही, मनाने आलास, आणि तेच मला पुरेसं आहे. आता शांत हो, डोळे मिट, एक दीर्घ श्वास घे, आणि मनात एवढंच ठेव, जे घडलं ते चांगल्यासाठी होतं. जे घडणार आहे ते माझ्या स्वामींच्या इच्छेने होईल. तुझी वेळ येतेय. मी तुझ्यासोबत आहे, आज नाही तर कायम. तुझे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ.